लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. काल सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आणि या गावातील ग्रामस्थ तसेच प्रशासनामध्ये खूप मोठा संघर्ष पाहायला मिळाला आणि पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज देखील केला होता. आपल्यासोबत बोलण्यासाठी काय ग्रामस्थ आपल्यासोबत आहे. आतनं गेटमधनं बाहेर ओढ मारले पोलिस. काय कारण नसतं. काय सुरुवात झाली, कशी लोक आली, पोलिस आत आली कशी? इथनं जाता जाता इथनं नद्रपल्ली माणसं इथं 4-2 असल्यामुळे ते आली ना. त्यामुळे त्याने येऊन किती जणांना मारले तुमच्याकडे? 4 माणसांची मारली. 4 पोरं होती आमच्यासारखी अशी. त्या चौघाला मारली. इथं का म्हणजे बाहेर सगळं पोलीस किती आले ते मारायला? 4-5 होते. 5-6 पोलीस होते. तुम्ही मग त्याला काय गावकरी कोण नव्हते, आमचे 2-4 पोरं होते. हे राव काय ते पुतळा बसवल्यामुळे. कशी झाली सुरुवात आणि म्हणजे त्या लोकांना कसं मारलं पोलिसांनी? पोलिसांनी सुरुवात काय झालेली नाही. आमच्या खाणी आम्ही बाया माणसं काय बाहेर गेलो नव्हतो. आमची मुलं गेलती सगळी आणि त्यामुळं मग ही मुलांचा आमच्या लय घालो ऐकू यायला लागला म्हणून आम्ही परत सगळी घरातनं धावत आलो. आणि धावत आलो तर आम्ही ज्या टायमिंगला इथं रोडवर आलो त्या टायमिंगला पोलिस तिकडून दगडफेक करत होती आणि आमची मुलं पुढे पळत होती आणि मागनं 7-8 पोलिस इकडं दगडफेक करायची. काही पोलिस इकडल्या साईडला दगडफेक करायची आणि 2 पोलिसांनी तर आतमध्ये आम्ही तिथं थांबलो की पळतच आली की म्हणली असं मावशानो तुम्ही घराने जावा तुम्हाला लागल. आम्ही म्हणलं जोपर्यंत आमची मुलं बाहेर आहे तोपर्यंत आम्ही आतमध्ये जाणार नाही म्हणलं. कारण आम्ही आत बसायचं आणि आमच्या लेकरांना एखाद्या लागला कमी जास्त झालं तर आमचं कोण बघणार, तुम्ही बघणार आहे का म्हणलं. की ती साहेब परत गेली आणि त्या घरात 5-6 पोरं आमची लपून बसली होती. मग त्या त्यांनी दरवाजा तोडला आणि त्या पोरांना मारत हाणत बाहेर आणलं. मग त्यावेळेस आम्ही ओरडलो पोरांनो आपली पोरं त्यांनी धरून नेले ती आणि धावा आणि पळा. त्या टायमिंगला त्यांनी परत नेली. परत गाडी त्यांनी वाजवत आणली, मोठी जाळीची गाडी आणि पुढं फोकस दाबायची आणि त्याच्या पाठीमागं पोलिस पळायची. त्या तिथपर्यंत तुम्हाला मारायला झालं? दगड लागलाय मला पायाला. ठीक आहे बघा, इथं पण लागलाय हो का, इथं पण लागलाय दगड. 2 ठिकाणी दगड लागला आणि ती दगड लागल्यावरच ती म्हणत होती तुम्ही आतमध्ये जावा आणि पळतच यायची. ती काय थांबत नव्हती. आणि शिव्या द्यायची मादर चोत आई घाले असं बोलत होती ती पण पोलिस. ती काय गपचिप दगड हाणत नव्हती, शिव्या देत होती. कुणी पोलिसांनी काय सांगितलं नाही आम्हाला. आम्ही व्हिडिओ काढले की आमच्या पोरांनी व्हिडिओ काढले तर पोलिस. ती क्रान आणलं आणि ज्या वेळेस ती हात लावायला लागली का त्यावेळेस आमची पोरं सगळी धावून गेली पुतळ्याला. मग का तुम्ही धावून आलाय म्हणून त्यांनी पोरांना लय आमच्या मारहाण केलता. क्रान आणलं होतं त्यांनी. गाववाल्यांना नाही, शासनानं केलता, पोलिसांनी केलता. कारण तिथनं इथली मोहोळच्यांना येऊ दिलं नाही. सोलापूरनं त्यांनी मागवलं होतं क्रान आणि ती लाईटी विजवल्या त्यांनी आणि लाईटी विजवून त्यांचा काढायचा प्लॅन होता. तोपर्यंत ही आमची मुलं बसली नाही. ती सगळी मुलं तिथं धावल्यामुळं त्यांनी दगडफेक बी केली आणि मुलांना आमच्या मारहाण लई केली. 7-7:30च्या आसपास घटना झाली. संध्याकाळी 7-7:30 वाजल्यापासून चालू झालं. 7-7:30 वाजल्यापासून ही चालू होतं. ती कमीत कमी 11-11:30 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत दगडफेक बंदच नव्हती. बाकीच्या महिला नव्हत्या. इथं जेवढ्या आम्ही होतो का आम्ही 5-7 महिला होतो. तिकडल्या महिला त्या साईडला होत्या. तिकडल्या पण एका आजीला दगड लागलाय हाणलेला. ह्यानी फेकून जे होता का ती आजी घरी होती तिला लागला. सिरियसचं काय पोरं आहे ती मुलं आहे ती आमची. ऑपरेशन करायला सांगितलंय. एका मुलाला काठी लागली, त्याचा हात सुजलाय. त्या मुलाच्या पायाला लागले. 2 जणांचं पाय आणि हात धावले. काय पाय मलाय, पाय मला हात मलाय. त्यांना आता धोक्यात नाही. पोलिसांना असं करण्याचा अधिकार नाही. किचन मध्ये आत येऊन मारे आमचं घर आहे.
किंवा किचन मध्ये येऊन मारले की दगड हाणण्याचा अधिकार मुलांना नाही आहे का शासनाची आता ही संरक्षण सगळ्यांचं करणार आहे ती म्हणल्यावर ह्यांनी अशी मारहाण करायला नको आहे हा मारलं की त्या घरात होतो त्या घरात होतो ही जी जोपर्यंत मुलं आमची हिवत नाही तोपर्यंत आम्ही मुलांच्या पाठीमागे होतो मग आई बापाचं काय कर्तव्य आहे मुलांच्या पाठीमागे जाण्याचं आहे मग ह्यांचं पण संरक्षण करण्याचं आहे म्हणल्यावर ह्याने दगडफेक करायला नको होती ह्याने दगडफेक केली रात्री पुरुष आमचे मुलांना आमच्या विषयक मुलांना लागले हा विषयक मुलं आमचे असे जखमी काय झाले ते काय जणांचे ऑपरेशन आहे ते काय हॉस्पिटलला आहे ती महिलाही काय जी आहे त्या ती महिलाही असं थोडं थोडं सगळ्याला प्रत्येकाला लागलेलं आहे पलीकडल्या गलीतल्या काय आहे त्या महिला गुडघ्याला लागले गुडघ्याला लागलंय पायाला बघायला आले रात्री कुणी मारलं पोलिसांनी दगडफेक केली ते आम्ही बघायला आले पोलीस किती होते? 2-3 पळत होती आमच्या बघ सर लागलं पटी आणली डॉक्टर काय म्हणलं लागलंय जखम हा पोलीस तिकडून आली म्हणून आमच्या घरात माणसं ही आमची सगळी घरात शिरली संडासात काय बसली पोलीस आली दरवाजा फोडलाय त्या संडासाचा आणि घरात येऊन 4 जण आत शिरली होती आमच्या 2-4 गाड्याने आणलं त्यांनी काट्या आत शिरलं बाई तिथं पुतळा उचलताना मारा प्रशासन क्रेन आणलेलं ना क्रेनच्या आडवा आम्ही थांबलेलो लगेच तिने मग पोलिसांनी विरोध केला मग त्यांनी लाठीचार्ज केली सुरुवात कशी झाली सुरुवात आम्ही 5-6 जण होतो पहिल्यांदा आल्यावर मग सगळी पटके आल्यावर मग ओरडल्यावर मग त्यांनी मग डायरेक्ट मारायला चालू केलं असं केलं 10-15 आहे की 2 जण आहेत त्यांचं एक जणाचं हात मोडलाय एक जणाचं पाय मोडलाय एक जण डोकं फुटलंय झाली कशाची मारा काठीने मारले 4 धरलेले आणि ठोकत होते जसं 25 काट्या पडल्या काठी एवढा दुखापत झाली म्हणजे काठीनं दुखापत झाली तर दुसरं काय मारलं दगडफेक वगैरे काठीने वगैरे मारले तरी सदर सर ह्या अशा विकृत परिस्थितीच्या नंतर जे प्रशासनानं जे पाऊल उचललेलं आहे आमचं शांततेत सगळं चालू असताना त्यांनी क्रेन आणलं क्रेनला ज्यावेळेस मुलं आडवी गेली बाबा आमचा शिवाजी महाराजांचा पुतळा काढायचा नाही त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज करून सर त्यांनी दगडफेक केलेली आहे आणि अशा प्रकारे अमानुषपणे त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे आणि अशा विकृत प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही त्यांचं निलंबनाची मागणी करणार आहोत किती होती सर्रास पोलीस किती होती गावामध्ये पोलीस जवळजवळ 200-250 पोलीस होते सर कुणाला डोक्यामध्ये कुणाला पाठीवरती आणि अक्षरशः सर घरात आमच्या महिला असताना देखील प्रशासनाने घरात जाऊन अशा प्रकारची अमानुषपणे मारहाण केलेली आहे हो आमची पूर्ण मागणी आहे जे प्रशासन कालच्या इथं बंदोबस्तात होतं आम्हाला त्यांचं निलंबन पाहिजे नाही सर आम्ही आता यातून बाहेर निघाल्यानंतर आम्ही त्यांच्यावर प्रशासनाची कारवाईची मागणी करणार आहोत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि